पुण्यातला डेक्कन परिसर आणि पेठांना जोडणारा पूल म्हणजे महत्वाचा हा भिडे पूल। आता मी याच भिडे पुलावरती आहे। मागील 4 दिवसांपासून हाच भिडे पूल खडकवासला धरणामधून पाण्याचा मोठा विसर्ग मुठा नदीमध्ये केल्यामुळे हा पूल 4 दिवसांपासून जो आहे पाण्याखाली होता। परंतु ह्या पुलाच्या बाबतीमध्ये जर आता पाहिलं तर या ठिकाणी ज्या फुटपाथच्या शेजारी संरक्षक रिलिंगच नाहीयेत। आपण जर या पुलाच्या बाबतीमध्ये पाहिलं तर ह्या पुलावरून जर पाहिलं तर हजारोंच्या संख्येने वाहनांची ये-जा होत असते। पादचारी या ठिकाणावरून प्रवास करत असतात। पण या ठिकाणी जर पाहिलं तर एखाद्या वाहनाचं संतुलन गेलं तर ते थेटपणे या ठिकाणी संरक्षक रिलिंग नसल्यामुळे ही वाहनं थेटपणे नदी पात्रात कोसळून मोठा अपघात होऊ शकतो, जीवितहानी होऊ शकते। परंतु महापालिका प्रशासनाला या बाबतीमध्ये जाग काय येत नाही असा सवाल या ठिकाणी जो आहे तो उपस्थित होतोय। जर पाहिलं तर या भिडे पुलाच्या वरती मेट्रोच्या पुलाचं काम सुरू होतं, त्यामुळे अनेक महिने हा भिडे पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेला होता। परंतु नुकतंच जर पाहिलं तर महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी सांगितलं होतं की 20 ऑगस्ट पासून हा भिडे पूल जो आहे तो वाहतुकीसाठी खुला केला जाणार आहे। निश्चितपणे हा भिडे पूल वाहतुकीसाठी खुला केलेला आहे, परंतु जर पाहिलं तर या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस पडत असतो, या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये वाहनांची ये-जा होत असते, मोठ्या प्रमाणामध्ये नागरिक या पुलावरून प्रवास सुद्धा करत असतात, परंतु या ठिकाणी संरक्षक रिलिंगच दिसत नाहीयेत। त्यामुळे अचानक या ठिकाणी जे पादचारी आहेत, या ठिकाणी जे नागरिक आहेत, त्यांचं जर अचानक संतुलन गेलं तर ते थेटपणे या नदी पात्रामध्ये कोसळू शकतात, मोठी जीवितहानी होऊ शकते, मोठी दुर्घटना घडू शकते। आणि त्याच अनुषंगाने एखादी दुर्घटना घडल्याच्या नंतरच मनपा प्रशासनाला जाग येणार आहे का असा सवाल सुद्धा या निमित्तानं उपस्थित होतोय। आता मी या ठिकाणी आपण पाहताय की मोठ्या प्रमाणामध्ये वाहनांची ये-जा होतीये, मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी पादचारी जे नागरिक आहेत या पुलावरून ये-जा करतायत, परंतु या ठिकाणी संरक्षण रिलिंगच नाहीयेत। आणि त्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये जर पाहिलं तर महापालिका प्रशासनाला आता एखादा अपघात घडल्याच्या नंतरच जाग येणार आहे का असा सवाल सुद्धा या निमित्तानं उपस्थित होतोय। त्यामुळे अशा पद्धतीची कोणतीही दुर्घटना घडू नये यासाठी महापालिका प्रशासनानं तातडीनं पावलं उचलणं गरजेचं आहे आणि या भिडे पुलावरती संरक्षक रिलिंग लावणं गरजेचं आहे, जेणेकरून अशा पद्धतीचा कोणताही अपघात होणार नाही आणि नागरिकांसाठी हे सुरक्षेच्या दृष्टिकोनातून त्यांना मदत होईल, यासाठी या संरक्षक रिलिंग लावणं हे अत्यंत गरजेचं आहे। पुण्याहून शिवाजी साळुंकेसह राजरत्न जोंधे, टॉप न्यूज मराठी, पुणे। घ्या परदेशात भरारी, तेही सर्वसामान्यांना परवडणारी। 1 रुपया भरा आणि थायलंड मध्ये फिरा। सचिन इंटरनॅशनल घेऊन आले आहेत जगातली सर्वात स्वस्त परदेश टूर। पूर्ण 5 दिवसांचं पॅकेज आता फक्त 32,999 रुपयांमध्ये। पॅकेज मध्ये विमान प्रवास, हॉटेल, ब्रेकफास्ट, ट्रान्सपोर्ट आणि प्रेक्षणीय स्थळे। सचिन इंटरनॅशनल 18 वर्षांपासून पर्यटन क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव। सचिन इंटरनॅशनल सोबत मनसोक्त फिरा। संपर्क 7767989898।